सिंधुदुर्गात हायवेवरील झाडांना पाणी घालणाऱ्या टँकरला ट्रकची धडक। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। ट्रकमधील भाजीसह ट्रकचं मोठं नुकसान। जळगावच्या यावल चिंचोलीत 20 वर्षीय तरुणीचा विहिरीत पडून मृत्यू। ही तरुणी पाय घसरून विहिरीत पडल्याची माहिती। या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त। इंदापुरात 25,000ची लाच घेताना सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं। शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर लाचलुचपत विभागाची कारवाई। आदिवासी विद्यार्थ्यांचा हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। आदिवासी समाजाची विशेष पद भरती आणि बोगस आदिवासी प्रमाणपत्र काढणाऱ्यांवर कारवाई करण्याची मुख्य मागणी। अहिल्यानगरच्या भंडारदरा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती, त्यामुळे पाण्याची नासाडी। गळती थांबवण्याची शेतकऱ्यांची मागणी। प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। या धरणातून शेकडो गावांना होतो पाणी पुरवठा। भंडारा जिल्ह्याला अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांच्या निधीमधून वगळलं। शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट। जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीत अतिवृष्टीमुळे शेतपिकांचं आणि शेतजमिनींचं नुकसान झालं होतं। पुण्याच्या इंदापुरात उन्हापासून ड्रॅगन फळांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांची शक्कल। हिरव्या शेडटेनचा वापर। पॉलीहाऊसमध्ये वापरल्या जाणाऱ्या हिरव्या शेडटेनचा वापर। वाढत्या उष्णतेचा आंबा उत्पादकांना फटका। मुक्ताईनगर तालुक्यात मोहर गळायला सुरुवात। उत्पन्नावर मोठा परिणाम होणार असल्यानं शेतकरी चिंतेत। वाशिममध्ये कांद्याच्या पिकावर मधमाशा येत नसल्यानं शेतकऱ्याकडून कृत्रिम परागीकरणाचा प्रयोग। मात्र हा प्रयोग कितपत यशस्वी याबाबत साशंकता। बिजवाई कांदा उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत।